नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी क्लास गुरु प्रवीण सर पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय। कारण आजचा जो विषय असेल हा असेल इंग्रजी ग्रामर, इंग्लिश ग्रामर। आणि ग्रामर मध्ये स्पेशली आपण ज्या विषयावर डिस्कस करतोय तो असेल टेन्स म्हणजे काळ, बरोबर। हा विषय आपल्याला शिकायचा आहे आणि हा विषय स्पर्धा परीक्षा असेल, शालेय परीक्षा असेल, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रामर जमायला पाहिजे याच्यासाठी वेगवेगळे क्लासेस लावले जातात। परंतु असे क्लासेस लावल्यानंतरही त्याला काही गोष्टी व्यवस्थित जमत नाही। मग असे विषय जेव्हा आम्हाला जमत नाही तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही सुद्धा भेटतो आणि त्यांना विचारतो, अरे बाळा हे असं तुला जमेल का? किंवा विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडनं उत्तर येतं की सर मी अगोदर कधीतरी क्लास लावला होता पण आता मला ते जमत नाहीये, बरोबर। मग आता ते आम्हाला जमत नाहीये, अगोदर क्लास लावला होता, याचा अर्थ आजपर्यंतचा ग्रामर किंवा टेन्स नावाचा प्रकार आपण जो शिकला असेल तो काय केला असेल, फक्त अभ्यासापुरता, परीक्षेपुरता, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा आपण शिकलो, पण त्याचा उपयोग भविष्यातही होतो। त्याचा विषय स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आहे। मग या वेगवेगळ्या ठिकाणी जर एकच विषय येत असेल तर तो विषयाचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करणं फार गरजेचं झालंय। आणि त्याच विषयाचा अभ्यास जर आपल्याला व्यवस्थित करायचा असेल तर नक्कीच तुम्ही क्लास गुरु प्रवीण सरला फॉलो केला पाहिजे। कारण त्यांचा हा व्हिडिओ आज फक्त तुमच्यासाठी, तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या, शालेय परीक्षा देणाऱ्या, छोट्या मोठ्या स्कॉलरशिपच्या परीक्षा देणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। तर याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, टेन्स, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की टेन्स मध्ये 3 टेन्स असतात। कोणते असतात? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स। कोणते असतात बघा। व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओ सोबत मला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ अजून चांगला लक्षात येईल। आजपर्यंत ज्या चुका केल्या त्या चुका पुन्हा पुन्हा करायच्या नाहीयेत। किती टेन्स असतात? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, बरोबर। नक्कीच ज्याला आपण वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ या 3 काळांनी ओळखतो, हेच ते 3 काळ आहेत, बरोबर। मग बऱ्याच वेळा आपण पाहिलं की 3 काळ म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आम्हाला सांगता येईल की प्रेझेंट टेन्स, ओके, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असेल। मग या 3 टेन्सला आपल्याला ओळखायचं कसं? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ। तर या काळामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या क्रिया चालतात, काय सांगतोय, ज्या वेगवेगळ्या क्रिया चालतात, म्हणजे आता काय चाललंय, काय घडून गेलंय, काय घडणार आहे, बरोबर आहे। हे जे क्रिया आहे याला आपण ऍक्शन म्हणूया। काय म्हणूया? ऍक्शन। ऍक्शन म्हणजे काय, तर त्याच ऍक्शन ज्या तुम्ही वेळोवेळी हालचाली करतात। म्हणजे एखाद्याला बसायचं सांगितलं तर बसण्याची ऍक्शन असेल, एखाद्याला उठायचं सांगितलं उठायची ऍक्शन असेल, पण ती वेगवेगळ्या काळांमध्ये कशा पद्धतीने बोलली जाते हा मुख्य भाग आहे। तर हा भाग आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। मग याच्यासाठी याचे प्रकार आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे। मग याचे जे प्रकार दिलेत आपल्याला, याचे जे प्रकार दिले ते प्रकार किती दिलेत, तर ते प्रकार बघा। प्रकार दिलेत आपल्याला याच्यामध्ये सिंपल और इनडेफिनेट। किती? सिंपल और इनडेफिनेट हा पहिला प्रकार झाला, बरोबर। सिंपल टेन्स म्हणजे काय असेल? प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स। बघा 3 प्रकार झाले। याच्यानंतर पुढचा जो प्रकार असेल हा कॉन्टिन्युअस टेन्स झाला। कंटिन्युअस क्रिया चालू असतात, बरोबर आहे, संपलेल्या नसतात। मग कॉन्टिन्युअस मध्ये आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स, फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स। याच्यानंतर पुढचा प्रकार परफेक्ट टेन्स। काय असेल? परफेक्ट टेन्स। आणि परफेक्ट नंतर जो पुढचा टेन्स असतो परफेक्ट प्लस कंटिन्युअस, म्हणजे या दोघही टेन्सला जोडून जो एक टेन्स बनवला गेला या प्रकारामध्ये तो असेल परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। म्हणजे या दोघं टेन्सचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे हा पण प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे। या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला समजून घ्यायचंय। मग हे सगळं शिकत असताना सगळ्यात आपल्याला महत्वाचं जे असेल की यांची रचना कशा पद्धतीची, म्हणजे ग्रामरमध्ये जर आपल्याला रचना माहिती असेल तर ग्रामरमध्ये होणारे बदल सुद्धा आपल्याला व्यवस्थित समजतील। मग कशा पद्धतीने आपल्याला ते करायचे ते बघूया। तर त्याच्यासाठी रचना दिलेली आपल्याला बघा। रचना कशी दिलेली? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। कशा पद्धतीने दिलंय? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, करेक्ट। बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामरमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा कधीही बदलत नाही। म्हणजे जो सब्जेक्ट दिला असेल तो नेहमी सब्जेक्ट या प्लेसवर लिहायचा, बरोबर। याच्यानंतर जो ऑब्जेक्ट दिला असेल तो ऑब्जेक्टच्या प्लेसवर लिहायचा। म्हणजे टेन्स मध्ये प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल किंवा फ्युचर टेन्स असेल, ह्या टेन्स
ला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर याच्यामध्ये वर्ब म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, ऍक्शन. बरोबर आहे. वर्ब म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, ऍक्शन. ह्या सगळ्या ऍक्शन्स आपल्याला माहिती पाहिजे की ह्या काळानुसार बदलतात. मग ऍक्शन्स आहेत तर मग प्रेझेंट टेन्स मध्ये ऍक्शन काय असेल, पास्ट टेन्स मध्ये काय असेल आणि फ्युचर टेन्स मध्ये काय असेल, हे ऍक्शन पण आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. तर नक्कीच वर्बचे किती प्रकार असतील हे पण आपल्याला समजून घ्यायचंय. मग याच्यामध्ये एक सिंपल वाक्य मी तुम्हाला परत एक वेळ समजून सांगतो की आपल्याला एक वाक्य बनवायचंय. सो सब्जेक्ट मध्ये काय वाक्य दिलेलं आहे, आय राईट अ लेटर. बरोबर. काय सांगितलं स्ट्रक्चर बघा, आय सब्जेक्ट, राईट क्रिया कोणती दिली आहे, लिहिण्याची दिली आहे, आय राईट अ लेटर. किती सोपं वाक्य सांगितलं मी, आय राईट अ लेटर. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये, पण आपल्याला बेसिक पासून सुरुवात करायची. बेसिक मध्ये मला स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट सुरुवातीला आला, वर्ब आणि ऑब्जेक्ट. लक्षात आलंय, आय राईट अ लेटर. बरोबर. म्हणजे मला ह्या गोष्टी व्यवस्थित समजल्या. मग आय राईट अ लेटर नंतर याच्यामध्ये मला जर लिहायचं तर ही राईट्स अ लेटर. बरोबर. म्हणजे बघा माझ्या वर्ब मध्ये चेंजेस होतात. ही राईट, आय राईट, यांच्यामध्ये मला बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. म्हणजे आपल्याला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीने रचना बघायची. मग रचना बघताना सिंपल और इनडेफिनेट मध्ये वेगळी असेल, कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये वेगळी असेल, प्रेझेंट मध्ये वेगळी असेल आणि परफेक्ट कॉन्टिन्युअस मध्ये वेगळी असेल. तर ह्या वारंवार आपल्याला समजून घ्यायच्या आहे. कारण ग्रामरचा परत क्लास लावायचा नाहीये. आपल्याला व्यवस्थित ग्रामर समजलं पाहिजे. याच्यासाठी फक्त आम्ही एक छोटासा प्रयत्न आपल्यासाठी करतोय. तर याच्यामध्ये जो प्रायोरिटी विषय असेल की जो महत्वाचा विषय असेल तो असेल बघा काय दिलंय, फॉर्म्स ऑफ वर्ब्स. वर्ब मध्ये बघा किती प्रकारचे फॉर्म दिलेत, 5 प्रकारचे फॉर्म दिलेत. V1, V2, V3, V4 आणि V5. लक्षात बघा विद्यार्थी मित्रांनो, हे विसरायचं नाहीये. हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. कारण कोणत्याही प्रकारचा टेन्स असेल, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, याच्यामध्ये जो वर्ब दिलाय याचे फॉर्म्स ऑफ वर्ब सांगितले, V1, V2, V3, V4, V5. करेक्ट. मग V1, V2, V3, V4 आणि V5. तर याच्यामध्ये वर्ब म्हणजे काय असेल तर मी कुठला तरी एक वर्ब तुम्हाला समजावून सांगतो की त्याच्यामध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल. मग वर्ब मध्ये काय असेल, आपण समजा लिहितोय की एक सिंपल वर्ड असेल, ओके, राईट. करेक्ट. हा पहिला प्रकार पाहिला लिहिण्याचा, राईट. राईटचा भूतकाळ काय असेल, दुसरं रूप असेल रोट. तिसरं रूप काय असेल, रिटर्न. काय असेल, रिटर्न. चौथं रूप काय असेल, याला आयएनजी लागेल. V1 ला काय लागेल, आयएनजी प्लस लागेल. म्हणजे काय होणार, याचं होणार रायटिंग. बरोबर आहे. आणि बघा हा जो चौथा आणि 5वा प्रकार आहे हा पहिल्या प्रकाराशी निगडीत आहे. म्हणजे V1 चं कनेक्शन कुणासोबत आहे, V4 आणि V5 चं. बरोबर आहे. म्हणजे याला प्लस आयएनजी लावला तर चौथा प्रकार तयार होतो V4 रायटिंग. आणि राईट मध्ये काय केलं की याला राईट्स केलं. बरोबर आहे, राईट्स. आपण काय केलं, यस प्रत्यय लावला. यस किंवा ईएस प्रत्यय लावला जातो तो कॉन्सोनंट आणि व्हॉवेल्स याच्यानुसार आपल्याला बघायचा आहे. पण हा नियम आता आपण डिस्कस करणार नाही. आता फक्त आपल्याला काय समजून घ्यायचंय तर फॉर्म्स ऑफ वर्ब समजून घ्यायचे. आणि फॉर्म्स ऑफ वर्ब्स काय असतील तर राईट, रोट, रिटर्न, रायटिंग, राईट्स. 5 प्रकार लक्षात आले आपल्या सर्वांच्या. म्हणजे कुठलाही वर्ब जर आपल्याला शिकायचा असेल तर त्याचे एवढे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे जर प्रकार माहिती असतील तर आपल्याला कोणताही टेन्स सहज ओळखता येईल. आणि कोणत्याही प्रकारातून म्हणजे प्रेझेंट टेन्स मधून पास्ट टेन्स असेल, पास्ट टेन्स मधून फ्युचर टेन्स असेल, कोणत्याही टेन्स मध्ये सहज वाक्यांमध्ये बदल करता येईल. म्हणजे हे जर आपल्याला जमलं तर बाकीचे ग्रामरचे बरेच असे टॉपिक आहेत. कारण हा बेसिक टॉपिक जर आपल्याला समजला तरच बाकीचे टॉपिक समजतात. अदरवाईज आपल्याला ते समजणार नाही. म्हणून माझी विनंती असेल की हा व्हिडिओ आणि सांगितलेल्या गोष्टींवरती व्यवस्थित लक्ष ठेवा. परत कुठलाही क्लास लावायची गरज पडणार नाही. ऑनलाईनला तुमची गरज पूर्ण होईल. नक्कीच त्याच्यामध्ये पुढचा जो टॉपिक सांगितलाय त्याच्यामध्ये आपण काय करूया, आता एक एक रचना समजून घेऊ. रचनामध्ये काय सांगितलंय की इंग्लिश ग्रामर टेन्स. इंग्लिश ग्रामर टेन्स मध्ये जो पहिला प्रकार सांगितला सिंपल और इनडेफिनेट. काय सांगितलं, सिंपल और इनडेफिनेट हा पहिला प्रकार आहे. मग हा पहिला प्रकार जर आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि मी परत जर
आता जो तुम्हाला टॉपिक समजून सांगितला की त्याच्यामध्ये सांगितलं की याच्यामध्ये जो टॉपिक समजून सांगितला की प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल आणि फ्युचर टेन्स असेल. काय सांगतोय? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या प्रत्येकाला आपण काय केलं आता? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स ह्या त्यांच्या रचना आपण समजून घेतल्या. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स म्हणता येईल त्याला. या रचना जेव्हा आपल्याला समजून घेतल्या तर याच्यामध्ये मला सुरुवातीला काय करायचंय? ती एक वाक्य लिहायचंय. आय राईट अ लेटर. विद्यार्थी मित्रांनो, वाक्य परत याच्यासाठी घेतो की तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. खूप साऱ्या वाक्यांसोबत आपल्याला प्रॅक्टिस करता येईल. पण बघा, मी एक वाक्य येतोय, आय राईट अ लेटर. आता आय राईट अ लेटर, सब्जेक्ट माझा काय असेल? आय असेल. V1 और V5 मला यूज करायचा होता, म्हणजे माझा V1 काय असेल? राईट. बघा, आपण सगळं इथे लिहून घेऊया. राईट. दुसरा फॉर्म काय असेल? रोट. तिसरा फॉर्म काय असेल? रिटर्न. चौथा फॉर्म काय असेल? रायटिंग आणि राईट्स. करेक्ट? लक्षात आलंय? बघा, पूर्ण फॉर्म्स ऑफ वर्ब्स मी ते लिहून घेतले. याच्यानंतर बघा, आय आणि अ लेटर हा पूर्ण पार्ट काय झाला? आपला ऑब्जेक्ट आणि हा झाला सब्जेक्ट. मग याच्यामध्ये जे उरले, हे उरले काय माझे? लक्षात आलं? काय असेल? फक्त वर्ब. मग जे काही चेंजेस होणार आहे बघा, V1 चं काय होणार आहे? V2 होणार आहे. लक्षात आलं? मग V2 येणार आहे म्हणजे मला काय यूज करायचं आहे? राईटच्या ऐवजी काय यूज करायचं आहे? रोट यूज करायचं आहे. मग बघा, आय ऍज इट इज घेतला, राईटच्या नंतर मी काय घेतलंय? रोट. आय रोट अ लेटर. लक्षात आलं? लक्षात आलं व्यवस्थित? याच्यानंतर व्ही पासून मला काय करायचंय? फ्युचर टेन्स मध्ये जायचंय. बघा, कोणतंही वाक्य सहज चेंज करता येतं. मग आय आय नंतर काय यूज करायचं सांगितलंय मी? शॉल और विल. बरोबर आहे? तर आय नंतर आपण यूज करूया आय शॉल, कारण मला फ्युचर टेन्स मध्ये काम करायचंय. आय शॉल. V1 काय म्हटलं माझा? राईट. आय शॉल राईट अ लेटर. आता तुम्हाला ग्रामर नक्की लक्षात आलं असेल की माझा सब्जेक्ट इथे आय आणि अ लेटर. बरोबर? म्हणजे मी ज्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय तो हा होता की फॉर्म्स ऑफ वर्ब्स V1, V2, शॉल प्लस V1 या गोष्टींवरती मला फोकस करायचं. तेव्हाच मला कुठेतरी सिंपल और इनडेफिनेट टेन्स व्यवस्थित लक्षात येईल. म्हणजे जर अशा प्रकारचं एखादी वाक्य लक्षात, एखादी प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर तुम्हाला कुठे बघायचंय? याचा वर्ब काय दिलाय, याच्यामध्ये ऍक्शन काय सांगितली आणि त्याच्यामध्ये V1, V2, V3 काय दिलंय तेवढं बघा. त्याच्यानुसार सगळे टेन्स चेंज करता येतील. नक्कीच ज्या काही गोष्टी आम्ही बोर्डवरती शिकवतोय त्या एक वेळेस घरी प्रयत्न नक्की करा, म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ समजेल. ठीक आहे? नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघतोय कॉन्टिन्युअस टेन्स. बघा, पुढचा पार्ट तो दिलाय याच्यातला कॉन्टिन्युअस टेन्स. मग कॉन्टिन्युअस टेन्स काय असेल तर परत आपण सेम एक वाक्य घेऊया आणि कॉन्टिन्युअस टेन्स बघूया. बरोबर आहे? चेंजेस काय होत आहे, कारण मला एकच वाक्य घेऊन शिकवायचे, तुम्हाला बरेच वाक्य असे प्रॅक्टिसला तुम्हाला करता येतील. फक्त सांगितलेल्या गोष्टींवरती फोकस करा, कारण वाक्यांमध्ये कुठेही बदल होत नाहीये. तर याच्यामध्ये बघा, आता काय केलंय इथे? सब्जेक्ट माझा काय होता? आय. करेक्ट? सब्जेक्ट माझा कॉन्स्टंट होता. मग आय नंतर मी काय यूज करणार? एम. आय एम. बघा, टू बी ची रूप दिलेली आहे. एम इज आर, वॉज वेअर, शाल बी, विल बी. ह्या रूपांना काय म्हटलं जातं? टू बी ची रूप म्हटले जातात. मग टू बी ची रूप याच्यामध्ये वापरली जातात. कोणत्या टेन्स मध्ये? कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये. आता कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये मला काय? आय एम काय सांगितलं आहे? V4. बरोबर आहे? मग V1 माझा काय होता? बघा, राईट, रोट, रिटर्न. V4 काय असेल? V1 ला ING लागतोय, रायटिंग. बरोबर? आणि V5 काय असेल? राईट्स. बघा, काय असेल आता? रायटिंग. लक्षात आलं? V4. बरोबर आहे? आय एम रायटिंग अ लेटर.
बरोबर, आय एम रायटिंग अ लेटर. माझं ऑब्जेक्ट काय होतं, लेटर. बरोबर आहे. लास्ट याच्यामध्ये पण आपण पाहिलं सब्जेक्ट काय दिलं, आय. मग याच्यामध्ये सांगितलेल्या क्रिया होत्या एम इज आर, एम रायटिंग, काय भेटला, बिफोर. मग याच्यामध्ये काय चेंजेस करायचे बघा, इथे पण बिफोर यूज करायचा, इथे पण बिफोर यूज करायचा, इथे पण बिफोर यूज करायचा आहे. म्हणजे या काळामध्ये कॉन्टिन्युअस मध्ये प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल किंवा फ्युचर टेन्स असेल, सगळीकडे मला काय यूज करायचंय, V4 यूज करायचंय. V4 म्हणजे काय असेल तर V1 ला आपण ING लावतो. बरोबर आहे. त्याचा फॉर्म चेंज करतोय. म्हणजे राईट असेल तर रायटिंग, प्ले असेल प्लेइंग, ईट असेल इटिंग, सीट असेल सिटिंग. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. फार जास्त बदल करायचा नाही, कारण टेन्स हा खूप सोपा साधा सब्जेक्ट आहे आणि ज्याला टेन्स कळला त्याला ग्रामरमध्ये कुठेही अडचण येणार नाही. म्हणून बेसिक व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये बघा सब्जेक्ट बदलतोय, नाही बदलतोय. बघा आता काय बदलला, टू बीचं फॉर्म. प्रेझेंटचं काय झालं, पास्ट. पास्ट मध्ये मला काय यूज करायचंय, वॉज आणि वेअर यूज करायचंय. मग वॉज आणि तर मग आय वॉज. बरोबर आहे. आय नंतर काय यूज करतो आपण, वॉज. V4 काय असेल बघा, आता V4 आणि अ लेटर सेम आहे. आय वॉज रायटिंग अ लेटर. बघा एवढे चेंजेस केले. म्हणजे काय केलं की टू बी ची जी रूपं होती एम इज आर, वॉज वेअर, इथे चेंजेस केलं. याच्यामध्ये काय चेंज होणार, शाल बी आणि विल बी लागणार. शाल बी आणि विल बी म्हणजे काय, आय शाल बी. परत मला काय घ्यायचंय, V4. आय शाल बी रायटिंग अ लेटर. ऑब्जेक्ट माझा सेम होता, सब्जेक्ट माझा कुठेही चेंज झाला नाही. फक्त मी जे चेंजेस केले ते कुठे केले की एम इज आर प्लस V4, वॉज वेअर प्लस V4, शाल बी और विल बी प्लस V4. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कुठेही बदलला नाही. टेन्स खूप सोपा असतो, पण टेन्स आम्हाला समजायला खूप डिफिकल्ट वाटतो. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना 1-1, 2-2 मार्क याच्यामध्ये जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा 1 मार्क कधीही जाणार नाही. ओके, लक्षात आलंय. चला आपण आता कॉन्टिन्युअस टेन्स मधून परफेक्ट टेन्स मध्ये जाऊया. मग आपल्याला काय करायचं, जर परफेक्ट टेन्स शिकायचं असेल तर परफेक्ट टेन्सची आपल्याला रचना माहिती पाहिजे. मग परफेक्ट टेन्स म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस हॅव और ऍज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. काय झालं, V3 पर्यंत आलो. पहिल्या याच्यामध्ये काय पाहिलं आपण, V1 और V5. कॉन्टिन्युअस मध्ये काय पाहिलं, V4. आता काय बघतोय, V3. म्हणजे मला फॉर्म्स ऑफ वर्ब्स माहितीच पाहिजे. जर आपल्याला या ऍक्शन बद्दल माहिती नसेल तर आपल्याला याचा स्टडी नक्की करावा लागेल. याची सराव, याचा प्रॅक्टिस, याचं वाचन करावंच लागेल. नाही तर हे जमणार नाही. म्हणजे मी जरी इथे सांगितलं की मी तुम्हाला या पद्धतीने समजावून सांगतोय, पण तुमचीही कुठेतरी जबाबदारी आहे की फॉर्म्स ऑफ वर्ब्स व्यवस्थित बघून घ्यायचे. याच्यामध्ये रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स असे बरेच प्रकार पडतात. याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवून आपण तुम्हाला समजून सांगूया. पण आता आपल्याला टेन्सवरती फोकस करायचा आहे. तर टेन्समध्ये काय शिकायचंय, तर टेन्समध्ये आपल्याला जो व्हिडिओ समजून घ्यायचा आहे, याच्यामध्ये जो पार्ट समजून घ्यायचा आहे तो आपण बघणार आहे परत, की आता हॅव आणि हॅजचा उपयोग कसा करायचा. मग आता हॅव आणि हॅजचा उपयोग करायचा असेल तर सब्जेक्ट. लक्षात आलं, सब्जेक्ट काय होता माझा, आय. मी पुन्हा एकदा इथे लिहितो. आपण एकच वर्ड घेतलाय, राईट, रोट. तिसरा असेल आता रिटर्न. ओके, आता V4 आणि V5 ची आपल्याला गरज नाहीये. माझं रिटर्न. V3 काय असेल, आय. आय हॅव नंतर काय वापरतो, आय नंतर आपण वापरतोय हॅव. बरोबर आहे, जो पार्ट आपल्याला सांगितलं. प्लस काय सांगितलं, V3 माझा काय असेल, रिटर्न. आय हॅव रिटर्न अ लेटर. बघा कुठेही चेंज झाला नाही. जे चेंजेस झालंय ना, आय हॅव रिटर्न. काय झालं, आय हॅव रिटर्न. याच्यामध्ये पास्ट टेन्स मध्ये आपण शिफ्ट झालो. बघा हॅव नंतर काय झालंय, हॅड झालंय. आय हॅड रिटर्न अ लेटर. आय हॅड रिटर्न अ लेटर. लक्षात आलंय, आय हॅड रिटर्न अ लेटर. बघा हॅड नंतर काय झालं, शॅल हॅव और विल हॅव. सब्जेक्ट पर काय झालं, शॉल हॅव. ओके, आय शॅल हॅव रिटर्न अ लेटर. करेक्ट, आय शॉल हॅव रिटर्न अ लेटर. बघा आय लेटर, आय लेटर. बदल कुठे झाला, इथे झाला. ओके,
या पद्धतीने तुम्हाला सहज पद्धतीने आपल्याला परफेक्ट टेन्स लक्षात आला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, परफेक्ट टेन्स आपल्याला व्यवस्थित समजला असेल. परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय केलंय की हॅव और हॅज प्लस V3, हॅड प्लस V3, शॅल हॅव और विल हॅव प्लस V3 एवढ्याच रचनांमध्ये बदल होणार आहे. बाकी कुठल्याही रचनांमध्ये बदल होणार नाहीये. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला व्हिडिओचे बारकावे समजतील आणि पुन्हा ग्रामरमध्ये टेन्सचा क्लास लावायची गरज पडणार नाही. कारण आपल्या आईवडिलांनी जरी पाहिला किंवा ज्यांनी कुणालाही हा व्हिडिओ बघायचा असेल आणि ग्रामर समजून घ्यायचं असेल टेन्स काय असतो, तर त्या सगळ्यांना अत्यंत फायदेशीर असा हा एक व्हिडिओ आहे. तर आता आपण बघूया की परफेक्ट टेन्स आणि कॉन्टिन्युअस टेन्स या दोघांचं एकत्रीकरण कशा पद्धतीने केलंय. नक्कीच याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की पुढचा जो प्रकार समजून घ्यायचा आहे तो लास्ट टेन्सचा प्रकार असेल, तो असेल परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला काय बघायचंय, पुन्हा आपण सेम फीचर्स त्याच्यामध्ये यूज करणार, सेम काही गोष्टी यूज करणार. ओके, तर याच्यामध्ये सांगितलंय की आपल्याला 3 रचना परत सांगितल्या आहेत. बघा काय सांगितलंय, हॅव हॅज प्लस बीन. काय सांगितलंय, हॅव हॅज प्लस बीन. बघा राईट, नंतर रोट, रिटर्न, रायटिंग अँड राइट्स. लक्षात आलं असेल, बरोबर आहे. V1, V2, V3, V4, V5. मी पुन्हा पुन्हा याच्यासाठी लिहितोय की तुमचं सगळ्यांचं लक्ष इथे गेलं पाहिजे की फॉर्म्स ऑफ वर्ब मध्ये मला 5 प्रकार शिकायचे होते. जसं रीड 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 असेल ना, रीड रीड रीड, रीडिंग रीड्स. ओके, स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग, स्पीक्स, असे फॉर्म्स ऑफ वर्ब्स आहेत. तर रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स आहेत. नक्कीच आपण त्याचा एक वेगळा व्हिडिओ, वेगळं लेक्चर बघणार आहोत. पण आता आपल्याला फोकस करायचंय की परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. काय शिकायचं आपल्याला आता, परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. याच्यामध्ये जी रचना दिली ती रचना समजून घ्यायची. इथे काय दिलंय, हॅव हॅज, बीन. बघा परफेक्ट आणि कॉन्टिन्युअस या 2 टेन्सला जर जोडायचं असेल तर तो महत्वाचा वर्ड दिलाय बीन. मग इथे बीन काय दिलं, कारण टू बी ची रूप आहेत, बरोबर आहे की नाही. तर याच्यामध्ये आपल्याला हा समजून घ्यायचंय. मग मी परत लिहिलंय सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर काय वापरायचंय आता मला तुम्ही सांगितलं पाहिजे. तुमच्या समोर दिलंय सब्जेक्ट नंतर काय, आय हॅव. बघा आय हॅव, परत तुमच्या समोर दिलंय आय हॅव बीन. मग मला काय सांगितलंय, V4 वापरायचंय. V4 वापरायचं म्हणजे माझा टेन्स कोणता आला, कंटिन्युअस. V4 कुठे यूज केला आपण, कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये. मग कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये V4 म्हणजे काय असेल, आय हॅव बीन रायटिंग. काय असेल, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. बघा ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट कुठेही बदललेला नाहीये. मी वारंवार सांगतोय की टेन्स हा अत्यंत सोपा प्रकार आहे. आमच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने जेवढं देता येईल तेवढा आमचा प्रयत्न असेल. म्हणजे कन्फ्युज व्हायचंय का नाही, मला सिंपल रचना लर्न करायची आहे. पण काय असतं विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला असं वाटतं की याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, दुसऱ्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, तर या पद्धतीने कधीही करू नका. मग आता काय, हॅव हॅज. बघा परफेक्ट टेन्स मला माहिती होता, हॅव हॅज, हॅड आणि शॅल हॅव, विल हॅव. सिंपल आहे. मग मला काय करायचंय, आय. काय यूज करायचं आहे, हॅड बीन. आय हॅड बीन. V4 काय असेल, रायटिंग अ लेटर. करेक्ट. बघा आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. पुढचा पार्ट सब्जेक्ट, आय शॉल हॅव. आय शॉल हॅव, बरोबर आहे. 2 टेन्सला जोडणारा वर्ड कोणता असेल, आय हॅव. आय शॉल हॅव बीन रायटिंग अ लेटर. थोडीशी जागा कमी माझ्याकडे, त्यासाठी मी समजून सांगताना एका खाली एक लिहितोय, पण वाक्य सरळ असेल. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. म्हणजे बघा हॅव हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. तर या सगळ्या रचनांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि या सगळ्या रचनांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो, मी खात्रीने सांगू शकतो की ग्रामरमध्ये टेन्स या प्रकारात एकही टेन्स तुम्हाला जमणार नाही असं होणार नाही. कारण एक मार्क महत्वाचा आहे आपला. लक्षात आला असेल तर एक नवीन उदाहरण घेऊया आपण आणि नवीन पद्धतीने समजून घेऊया. कारण आता सगळ्या रचना मी तुमच्या समोर घेऊन आलोय. एक छोटीशी रिव्हिजन 1-2 मिनिटांमध्ये. बघा इंग्लिश ग्रामर टेन्स. टेन्स मध्ये काय सांगितले, किती प्रकार होते टेन्सचे,
प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. किती प्रकार होते? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. या सगळ्यांचे 4 उपप्रकार पडले. 4 उपप्रकार कोणते असतील तर ते आपण समजून घेऊया. कोणते होते? सिंपल ऑर इंडेफिनेट टेन्स, कॉन्टिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. तो सिक्वेन्स वाईज मी या सगळ्या रचना आता तुमच्या समोर ठेवल्या. लक्षात आलंय? आता एक गोष्टींमध्ये झालेले बदल आपण समजून घेऊया. आता एक एक्झाम्पल आपण वेगळं घेऊया. तुम्हाला काय सांगते? तुमच्या मनात जे असेल, ज्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं असेल त्या पद्धतीने नोटबुकवरती नोट डाऊन करा. कारण वेगवेगळे वाक्य आहेत, याच्यामध्ये वाक्य बदलत नाहीये. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी व्यवस्थित जमल्या पाहिजे. जसं मी सांगितलं की आता वेगवेगळी रूपं तुम्हाला माहिती पाहिजे. बऱ्यापैकी समजलं असेल की ग्रामरमध्ये होणारे चेंजेस V1, V2, शाल, विल, बरोबर आहे. ॲमिजार असेल, वॉजवेअर असेल, शाल बी, विल बी, V4 असेल. त्याच्यानंतर हॅवॅज असेल, हॅड असेल, शाल हॅव, विल हॅव. ओके, सगळ्या रचना आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचे. मग व्यवस्थित अभ्यास करताना सोपं वाक्य होतं. आय ईट अ मँगो. सगळ्यांना माहिती आहे. आय ईट अ मँगो. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. आय ईट अ मँगो. किती सोपं वाक्य दिलं. मग आता V1 असेल तर ईट आणि V5 असेल तर इट्स असेल. नक्कीच. मग आय ईटचं काय होणार बघा. काय चेंज होतोय? सब्जेक्ट कसा असेल तोच असेल. सगळ्यांनी करायचंय. आय ईट. ईटचं काय होणार? इटन होणार. बरोबर. काय होणार? एट. आय एट अ मँगो. ओके, म्हणजे ईट, एट, इटन, इटिंग, इट्स. लक्षात आलंय? बघा, ईट, एट, इटन, इटिंग, इट्स. लक्षात आलंय? मग आता काय झालं? ईट च काय झालं? आय एट अ मँगो. मी रचना बघा, ज्या रचना दिल्या त्याच्यानुसार चेंजेस करतोय. ग्रामरमध्ये फिक्स दिलेलं असतं सगळ्या काही गोष्टी. फक्त आपण शिकताना चुकीच्या पद्धतीने बऱ्याच वेळा शिकतो किंवा बऱ्याच लोकांना या गोष्टी समजत नाही. मग आय ईट, शाल, V1 सांगितलंय. V1 काय दिलाय? ईट दिलाय. मग आय नंतर काय वापरणार? आय शॉल. बरोबर. V1 काय असेल? आय शॉल ईट अ मँगो. बरोबर आहे. आय शॉल ईट अ मँगो. चला पुढच्या टेन्स मध्ये जाऊया. आय तर चेंज होणारच नाही, आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये. आणि अ मँगो सुद्धा चेंज होणार नाहीये, म्हणजे बदल होणार आहे. आय नंतर युज केला तो आय एम. एम नंतर काय वापरायचं मला? इटिंग. V4 युज करायचं ना, म्हणजे ING लावायचं त्याला. मग आय एम इटिंग अ मँगो. करेक्ट. याच्यानंतर आय वॉज. वेअर तर यूज करता येणार नाही. आय वॉज इटिंग अ मँगो. देन आय शॉल बी इटिंग अ मँगो. करेक्ट. आय शॉल बी इटिंग अ मँगो. इथे काय करतात? आय चेंज होत नाहीये. आय हॅव. V3 यूज करणार. V4 इथे V3 यूज करणार. मग काय होणार? इटन होणार. ते नक्कीच तुम्हाला माहिती आहे. आय हॅव इटन अ मँगो. आय हॅड इटन अ मँगो. ओके. आय शॉल have. I shall have eaten a mango. करेक्ट. मग याच रचनांमधून खाली येताना काय करायचं आहे की मला जो दिलेला कॉन्टिन्युअस टेन्स आहे आणि जो परफेक्ट टेन्स आहे या दोघांना काय जोडायचंय. दोघांना जोडायचं असेल तर कुठला वर्ड यूज करायचा आहे? बीन. कोणता वर्ड यूज करायचा आहे? बीन. म्हणजे कोणत्याही रचनेमध्ये बीन यूज केला की तुमचा टेन्स झाला. तर हे शेवटचं जे असेल हे तुम्हाला मी ॲज अ स्टडी म्हणून आत्ता सोडून देतोय. हे तुम्हाला जमायलाच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण समजून घेऊया की इंग्लिश ग्रामरमध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे 3 प्रकार पडतात. या 3 प्रकाराचे 4 उपप्रकार पडतात. त्याला आपण काय म्हणतोय? सिंपल आणि इनडेफिनेट टेन्स. पण हे टेन्स जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर याच्यासाठी स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स समजणं फार महत्वाचं आहे. तर हे सगळे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स मी तुमच्या समोर दिलेले आहेत. याच्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा बदलत नाही.
नक्कीच आपण जेवढं आता पाहिलं त्याच्यामध्ये बदलतोय का, तर नाही बदलतोय. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की फॉर्म्स ऑफ वर्ब्स ते किती प्रकारे सांगितले, 5 प्रकारे सांगितले. V1, V2, V3, V4, 5. नक्कीच तुमच्या आता ते लक्षात आलं असतील आणि या रचनेमध्ये कशा पद्धतीने वापरायचे हे पण तुमच्या लक्षात आलेलं असेलच. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल. धन्यवाद.